खूप वर्षांपूर्वी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं धर्मपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव शांत, हिरवगार आणि धार्मिक होतं. प्रत्येक सकाळी मंदिरातील घंटांचा आवाज घुमायचा. लोक पूजा करायचे आणि गावात साधू संतांचा वावर असायचा. त्या गावात वेदशास्त्री गोविंद भट नावाचा एक ब्राह्मण राहत होता. गोविंद भट खूप विद्वान होता. लोक त्याला आदरानं भटजी म्हणायचे. लग्न, पूजा, हवन, सत्यनारायण, श्राद्ध सगळ्या धार्मिक कामांसाठी लोक त्यालाच बोलवायचे. त्याचं घर मोठं होतं. पत्नी गौरी, एक मुलगा माधव आणि वृद्ध आई, सगळं सुखात चाललं होतं. पण गोविंद भटमध्ये एक मोठा दोष होता, अहंकार. त्याला वाटायचं, मी ब्राह्मण आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. तो गरिबांना कमी लेखायचा, जनावरांना हाकलायचा आणि विशेषतः भटक्या कुत्र्यांचा त्याला खूप राग होता. गावात एक कुत्रा होता, काळसर, बारीक, एका डोळ्याजवळ जखमेचा डाग, पण तो फार शांत होता. गावातील मुलं त्याला प्रेमानं कालू म्हणायची. कालू कधी कुणाला त्रास देत नव्हता. मंदिराजवळ बसून राहायचा. भक्तांनी दिलेली पोळी खायचा. रात्री मंदिराचं रक्षण करायचा. पण गोविंद भटला तो अजिबात आवडत नव्हता. हे अपशकुनी प्राणी मंदिराजवळ कशाला बसतात, तो चिडून म्हणायचा. एके दिवशी अमावास्येची सकाळ होती. गोविंद भट मंदिरात पूजा करायला निघाला होता. हातात पूजा साहित्य, मनात अहंकार. तेवढ्यात कालू मंदिराच्या पायऱ्यांवरती झोपला होता. भटजी ओरडले, हट हट रे. कुत्रा घाबरून उठला, पण तो जखमी असल्यानं पटकन बाजूला होऊ शकला नाही. भटजींना राग अनावर झाला. त्यांनी जवळची जाड काठी उचलली आणि धाड काठी थेट कालूच्या पाठीवर बसली. कुत्रा जोरात ओरडला, क्याऊ क्याऊ. मुलं धावत आली. भटजी, मारू नका. पण गोविंद भट थांबले नाहीत. आणखी एक फटका, आणखी एक. कालू वेदनेनं तडफडत होता. त्याच्या डोळ्यात विचित्र दुःख होतं. जणू तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. शेवटी कुत्रा कसाबसा उठला आणि मंदिराकडे एकटक पाहत हळूहळू जंगलाच्या दिशेनं निघून गेला. त्या दिवशी तो पुन्हा कधीच दिसला नाही. गावातील एका म्हाताऱ्या आजीनं शांतपणे म्हटलं, निरपराध प्राण्यांचा शाप भारी पडतो रे. गोविंद भट हसले. कुत्र्याचा शाप, मी ब्राह्मण आहे. पण त्याच रात्रीपासून त्याच्या जीवनात विचित्र गोष्टी सुरू झाल्या. त्या रात्री धर्मपूर गावावरती काळोख पसरला होता. अमावास्या होती. चंद्र नव्हता, फक्त थंड वारा, दूरवर मंदिरातील मंद दिवा. गोविंद भट जेवण करून झोपले, पण त्यांच्या मनात विचित्र बेचैनी होती. कालूच्या डोळ्यातील ते दुःख वारंवार त्यांना आठवत होतं. ते स्वतःलाच म्हणाले, मी चुकीचं काही केलं नाही. मंदिर अपवित्र होऊ नये म्हणून मारलं. आणि ते झोपले. पण मध्यरात्री अचानक ठक 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 दारावरती आवाज. गोविंद भट दचकून उठले. इतक्या रात्री? ते बाहेर आले. दार उघडलं. कोणीच नव्हतं. फक्त दाराबाहेर चिखलात कुत्र्याच्या पावलांचे ठसे, तेही एकाच दिशेनं. जणू कुणीतरी दारापर्यंत आलं, पण परत गेलंच नाही. गोविंद भटच्या अंगावरती काटा आला. ते पटकन दार बंद करून झोपायला गेले. पण थोड्याच वेळात हू कुत्र्याच्या रडण्याचा आवाज, अगदी घराबाहेरून, लांब, वेदनांनी भरलेला. त्यांनी खिडकी उघडून पाहिलं. कोणीच नाही, पण आवाज चालूच. हू. त्याची पत्नी गौरी घाबरली. हे काय आहे? गोविंद भट चिडले. साधा कुत्रा असेल. पण त्या रात्री त्यांना झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी विचित्र गोष्ट घडली. गोविंद भट पूजा सांगायला गेले, पण अचानक त्यांच्या तोंडून मंत्रच विसरले. जे मंत्र त्यांनी आयुष्यभर पाठ केले होते, ते अचानक त्यांना आठवेना. लोक कुजबुजू लागले. भटजींना काय झालं? ते कसंबसं काम उरकून घरी आले. घरी येताच त्यांची आई म्हणाली, घरात काहीतरी बरोबर नाही. का? आज देवघरातील दिवा 3दा स्वतःहून विझला. गौरीही घाबरली होती. आणि रात्री ती थांबली. काय? मला वाटलं अंगणात कुणीतरी बसलं होतं. कोण? ती हळूच आवाजात म्हणाली, कुत्रा. गोविंद भट रागावले. बस करा आता. पण त्या रात्री पुन्हा ठक 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 दारावर आवाज. यावेळी भटजी संतापले. आज पकडतोच. ते काठी घेऊन बाहेर धावले. दार उघडलं. कोणीच नाही. पण अचानक त्यांच्या नजरेसमोर दूर रस्त्यावरती एक काळसर कुत्रा उभा होता.
एक डोळ्याजवळ जखमेचा डाग. कालू. गोविंद भट ओरडले, थांब. कुत्रा वळला, पण विचित्र गोष्ट, तो चालत नव्हता, जणू तरंगत होता आणि हळूहळू स्मशानाच्या दिशेनं गेला. भटजींच्या पायाखालची जमीन सरकली. नाही, हे अशक्य आहे, कारण गावातील लोक म्हणत होते कालू 3 दिवसापूर्वीच जंगलात मृत सापडला होता. त्या दिवसापासून भटजीचे वाईट दिवस सुरू झाले. एकामागून एक पूजा बंद. लोक दुसऱ्या ब्राह्मणाकडे जाऊ लागले. घरात पैसे कमी पडू लागले. मुलगा माधव अचानक आजारी पडला. रात्री त्याला तापात एकच गोष्ट दिसायची, काळा कुत्रा मला बघतोय. आणि सर्वात भयानक गोष्ट, दर सकाळी घराच्या दारात रक्ताचे पंजे दिसायचे. गौरी रडायला लागली. हे साधं नाही. पण गोविंद भट अजूनही मानायला तयार नव्हते. ते म्हणाले, मी ब्राह्मण आहे, माझं काही वाईट होऊ शकत नाही. पण त्याच रात्री त्यांना एक भयंकर स्वप्न पडलं. ते एका अंधाऱ्या रस्त्यावरती चालत होते आणि दूर कालू बसला होता. पण यावेळी त्याच्या डोळ्यात साधं दुःख नव्हतं, काहीतरी वेगळंच होतं. त्या रात्री गोविंद भट भीतीने थरथरत उठले. स्वप्नात त्यांनी पाहिलं होतं एक काळोख, निर्जन रस्ता आणि मध्ये कालू. पण यावेळी तो साधा कुत्रा नव्हता. त्याच्या डोळ्यात दुःख नव्हतं, प्रश्न होता. जणू तो विचारत होता, मी तुझं काय वाईट केलं होतं? गोविंद भट्ट घामाने भिजले. सकाळ झाली, पण आता संकट वाढायला लागलं. त्यांचा मुलगा माधव अचानक गंभीर आजारी पडला. वैद्य आले, औषध दिलं, पण काही फरक पडला नाही. रात्री तापात तो एकच वाक्य बोलायचा, बाबा, त्या कुत्र्याला भूक लागली आहे. गौरी रडू लागली, काहीतरी करा. पण गोविंद भट काहीच समजू शकत नव्हते. ज्या लोकांनी त्यांना मान दिला ते अचानक दूर जाऊ लागले. एके दिवशी गावातील मोठ्या यज्ञासाठी दुसऱ्या ब्राह्मणाला बोलावलं गेलं. गोविंद भट संतापले, मला का नाही? गावकरी शांतपणे म्हणाले, तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी बदललं आहे. काय? एक म्हातारा कुजबुजला. राग आणि अशुभ सावली. घरातील गायी अचानक मरू लागल्या. धान्य खराब होऊ लागलं. घरात अन्न संपायला लागलं. ज्याच्या घरी रोज दानदक्षिणा यायची त्याच्याकडे आता चूल पेटेनाशी झाली. एके दिवशी पाऊस जोरात पडत होता. रात्र गडद होती. माधव तापाने बेशुद्ध. गौरी रडत होती. तेवढ्यात दारावरती ठक ठक ठक. गोविंद भट्टांनी दार उघडलं आणि दारात एक वृद्ध साधू उभे होते, पूर्ण भिजलेले, डोळ्यात विचित्र शांतता. ते म्हणाले, रात्रभर आसरा मिळेल का? पूर्वीचा गोविंद भट असता तर कदाचित नकार दिला असता, पण आयुष्यानं त्याला तोडलं होतं. तो म्हणाला, या. साधूंनी घरात पाऊल ठेवलं आणि क्षणात माधवचा ताप कमी व्हायला लागला. गोविंद भट थिजले. रात्री जेवताना साधू शांतपणे विचारतात, तुमच्या घरात कुत्रा रडतो ना? भटजींचा घास अडकला. तुम्हाला कसं कळलं? साधू काही क्षण शांत राहिले, मग म्हणाले, कर्माची सावली लपून राहत नाही. गोविंद भट हादरले. म्हणजे? साधू गंभीर झाले. काही महिन्यापूर्वी मंदिराजवळ एका निरपराध जीवाला मारलं होतं. भटजींचे हात थरथरले. कालू, तो कुत्रा साधा नव्हता. म्हणजे? साधू म्हणाले, तो रोज मंदिराचं रक्षण करायचा. भुकेला असला तरी कुणाला त्रास द्यायचा नाही. पण साधूंनी मध्येच थांबवलं. त्यानं तुझं काही वाईट केलं होतं? गोविंद भट शांत. पहिल्यांदाच त्यांना उत्तर देता आलं नाही. त्या रात्री भटजींना झोप लागली नाही. पहिल्यांदाच त्यांनी स्वतःला विचारलं, मी खरंच इतका चुकीचा होतो? त्यांना आठवलं, कालू मंदिराबाहेर शांत बसायचा, मुलांसोबत खेळायचा, रात्री मंदिरात रक्षण करायचा, आणि त्यांनी त्याला निर्दयीपणे मारलं, फक्त अहंकारामुळे. गोविंद भट रडू लागले. खूप वर्षांनी पहिल्यांदाच. सकाळी साधू म्हणाले, कर्माचे भोग थांबत नाहीत. गोविंद भट घाबरले. मग मी संपलो? नाही. मग? साधू म्हणाले, शिक्षा टळत नाही, पण पश्चाताप माणसाला बदलतो. मी काय करू? साधूंनी सांगितलं, ज्या देवाला त्रास दिलास त्याच जातीच्या जीवांची सेवा कर. त्या दिवसापासून गोविंद भट बदलले. गावातील भटक्या कुत्र्यांना रोज अन्न द्यायला लागले. जखमी जनावरांची सेवा करू लागले. मंदिराजवळ पाण्याची भांडी ठेवू लागले. एके दिवशी त्यांना जंगलात एक जखमी छोटं पिल्लू सापडलं. लोक म्हणाले फेकून द्या, पण भटजी ते घरी घेऊन आले. त्याची सेवा केली.
आणि आश्चर्य, त्या दिवसापासून घरातील संकट कमी व्हायला लागली. मुलगा बरा झाला, काम पुन्हा मिळू लागली, घरात शांतता परत आली. एके दिवशी भटजी मंदिरात बसले होते, डोळ्यात अश्रू. ते हळू आवाजात म्हणाले, कालू, मला माफ कर. तेवढ्यात मंदिराच्या पायऱ्यांवरती एक काळसर कुत्रा दिसला, अगदी कालूसारखा. तो काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिला. यावेळी त्याच्या डोळ्यात राग नव्हता, शांतता होती. मग तो हळूहळू मंदिराकडे पाहून अंधारात नाहीसा झाला. गोविंद भटच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांना समजलं, कर्माची शिक्षा मिळाली होती, पण पश्चातापाने त्यांना माणूस बनवलं होतं. निरपराध जीवाला दिलेलं दुःख कधी वाया जात नाही. कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावेच लागतात, पण खरी माफी शब्दांनी नाही, तर बदललेल्या कर्मांनी मिळते. कर्म नेहमी फिरून येत असतं, म्हणून कोणतंही कर्म करताना 100दा विचार करा. आता आपण एक अशीच दुसरी कथा पाहणार आहोत. खूप वर्षापूर्वी अवंती नगरीमध्ये धनराज नावाचा एक श्रीमंत सावकार राहत होता. त्याच्याकडे खूप पैसा, मोठा वाडा, नोकर चाकर सगळं काही होतं. पण एक मोठी वाईट सवय होती. तो गरिबांना खूप त्रास द्यायचा. कोणी पैसे उसने घेतले तर दुप्पट व्याज लावायचा. वेळेवर पैसे न दिल्यास गरिबांच्या घरातील भांडी, जमीन, जनावरं हिसकावून घ्यायचा. गावातील लोक त्याला मनोमन शाप द्यायचे. एकदा गावात एक वृद्ध साधू आले, भुकेलेले, थकलेले. ते धनराजच्या दारात गेले. बाळा, थोडं अन्न दे. धनराज हसला. काम न करता खायची सवय लागली का? त्यानं नोकरांना सांगितलं, याला बाहेर हाकलून द्या. साधूंनी शांतपणे त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, माणूस आपल्या कर्मापासून कधीच पळू शकत नाही. पण धनराजने त्यांची खिल्ली उडवली. काही दिवसांनी एक गरीब विधवा बाई पैसे मागायला आली. तिचा मुलगा खूप आजारी होता. ती रडत रडत म्हणाली, सावकार, दया करा. पण धनराजने तिचं छोटंसं घर जप्त केलं. त्या रात्री धनराजने एक विचित्र स्वप्न पाहिलं. त्यानं पाहिलं, 2 भयंकर दूत त्याला ओढत आहेत. काळोख, आगीचे डोंगर आणि समोर सिंहासनावरती बसलेले होते यमराज. यमराज गंभीर आवाजात त्याला म्हणाले, धनराज, तुझ्या कर्माचा हिशोब सुरू झाला आहे. धनराज घाबरला. मी अजून जिवंत आहे. यमराज म्हणाले, हा फक्त इशारा आहे. क्षणात त्याच्यासमोर दृश्य दिसू लागली. गरिबांच्या डोळ्यातले अश्रू, उपाशी मुलं, विधवेचं रडणं, साधूंचा अपमान. यमराज म्हणाले, जे दुःख तू दिलंस तेच दुःख तुला भोगावं लागेल. सकाळी उठल्यावरती धनराज घामाने भिजला होता, पण तो बदलला नाही. उलट म्हणाला, स्वप्न होतं. काही महिन्यांनी त्याचा व्यवसाय बुडाला. घराला आग लागली. मुलं आजारी पडली. मित्रांनी साथ सोडली. आणि एक दिवस तोच धनराज रस्त्यावरती भीक मागताना दिसला. भुकेनं व्याकुळ होऊन तो एका घरासमोर गेला. दार उघडलं आणि समोर तीच गरीब विधवा उभी होती. धनराजच्या डोळ्यात अश्रू आले. मला थोडं अन्न द्या. ती स्त्री शांतपणे म्हणाली, आज तुला कळलं ना दुःख काय असतं. पण तिने त्याला अन्न दिलं. धनराज रडू लागला. त्या रात्री पुन्हा स्वप्नात यमराज आले. ते म्हणाले, कर्माचं फळ टाळता येत नाही, पण पश्चाताप आणि चांगली कर्म भवितव्य बदलू शकतात. त्या दिवसापासून धनराज बदलला. गरिबांना मदत करू लागला, दान करू लागला आणि आयुष्याच्या शेवटी लोक म्हणू लागले, कर्माचे भोग हे भोगावेच लागतात. पण चांगली कर्म नवा मार्गही दाखवतात. जसं कर्म तसं फळ. वाईट कर्माचं फळ उशिरा का होईना मिळतंच. पश्चाताप आणि चांगली कर्म माणसाला बदलू शकतात.